गेल्या काही दिवसांपासून कुठलेही वृत्तपत्र काढून पहा किंवा न्यूज चॅनल लावा, तुम्हाला एकच बातमी दिसेल, ती म्हणजे मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुनाची. 9 डिसेंबरला बीडचे मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. संतोष देशमुख यांना जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांचा मुद्दा चांगलाच गाजला. सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर या 3 आमदारांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसाजोगच्या प्रकरणावर SIT स्थापन करत असल्याची घोषणा केली. दुसरीकडे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची 4 महिन्यातच तडकाफडकी बदली देखील करण्यात आली. आता मसाजोगच्या जे प्रकरण आहे ते हाताळण्यासाठी एक सिंगम अधिकाऱ्याची फडणवीस यांनी नेमणूक केली आहे. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कामत यांची आता नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक होताच कामत यांनी या प्रकरणावर लक्ष घातले असून सगळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली. आता बीडचे नवीन SP नवनीत कामत नेमके कोण आहेत, त्यांचा नेमका इतिहास काय आहे आणि मुख्य म्हणजे बीडमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कामतवर यांच्यावर इतका विश्वास का टाकला, हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पवन चक्कीच्या वादावरून बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. बीडच्या एका टोल नाक्यावरून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे वर्ण होते. अत्यंत निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. खून करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. हे प्रकरण समोर आल्यानंतर बीडच्या गुन्हेगारीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र तक्रार घेण्यास तसेच कारवाई करण्यास पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. त्याचबरोबर या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आला नाही असा देखील आरोप विरोधकांकडे करण्यात आला. या सगळ्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा देखील नाव सातत्याने घेण्यात आले. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. देशमुख यांच्या खुनातील काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या खुनाचा मास्टर माइंड अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मस्साजोगचं प्रकरण अधिवेशनात चांगलंच गाजलं होतं. विरोधकांनी बीडचा कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग प्रकरणाची काळी बाजू सभागृहात मांडली. विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर पोलीस दबावाला बळी पडून कारवाई करत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. हे प्रकरण अधिवेशनात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदन केले. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर या प्रकरणात SIT नेमण्यात देखील आली. निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात अविनाश बारगळ यांची बदली केल्यानंतर फडणवीस यांनी बीडची जबाबदारी एका सिंगल अधिकाऱ्यावर सोपवली आहे. नवनीत कामत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. नवनीत हे तरुण तडफदार पोलीस अधिकारी आहेत. ते 2007 या बॅचचे IPS अधिकारी आहेत. कामत यांचे वडील हे रेल्वे अधिकारी होते, तर आई शिक्षिका आहे. नवनीत यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याबाबत सल्ला दिले होते, पण नवनीत यांना खाजगी क्षेत्रात काम करायचं होतं. 12वी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी IIT मध्ये प्रवेश करून BTech पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खाजगी कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून देखील काम करायला सुरुवात केली. हे सगळं सुरू असताना त्यांनी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास देखील सुरू केला. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करून ते 2017 साली IPS अधिकारी झाले. नवनीत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून देखील काम पाहिले आहे. नवनीत हे पहिल्यांदाच बीडमध्ये आता SP म्हणून काम करणार आहे. आता मस्साजोगच्या प्रकरणाचा छडा ते कसा लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीडची गुन्हेगारी कमी करण्यात त्यांना यश येईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मस्साजोगचे प्रकरण नवनीत हे सोडू शकतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि अजूनही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका.